प्रयास करतो. पुण्याचे फर्स्ट डायमंड न्यू ब्रँड डायमंड न्यू ब्रँड म्हणतात ना, जो घेतो जगाचे वार त्याच व्यक्तीची ती जगवार. असे जगवार हास्यस्त डायमंड टिकून तात्यासाहेब विवेकानंद वेलकम करून जोरदार टाळ्यांनी. तसेच माझे ग्रेट अपलायन्स, स्वीट अपलायन्स, दोन आयडी, एक आयडी आयटीसी, एक आयडी डब्ल्यूटीसी प्लस प्लॅटिनम, ज्या महिन्याला हे इंडस्ट्रीतून 20 लाख कमवतात असे संजय वागळे सरांचं पण वेलकम करून जोरदार टाळ्यांनी. तसेच महाराष्ट्राचे फर्स्ट डायमंड टू दत्तात्रय कदम सरांचं पण वेलकम करून जोरदार टाळ्यांनी. मित्रो, ज्यांनी तुम्हाला सुंदर प्लॅन सांगितला, करोडपती कसं बनलं जातं माय लाईफ मध्ये, असं सविस्तर स्क्रीनवर तुम्ही सर्वांनी बघितलं. असे फास्टेस्ट आर्टिफिशियल हर्षद भोळे सरांचं वेलकम करूया आपण जोरदार टाळ्यांनी. जे आज कार्यक्रमाचे नियोजक आहेत, होस्ट आहेत, जबरदस्त पर्सनॅलिटी, हास्यस्त सिटीशी लीडर सुशांत पाटील सरांचं वेलकम करूया जोरदार टाळ्यांनी. तसेच आजचे सेलिब्रिटी, आजच्या प्रोग्रामचे सर्व सेलिब्रिटी, पैठणी ऑनर विनर, नंतर गोवा विनर, ऑल आपले ईगल, टायगर, न्यू ब्रँड, टीसी, एटीसी, डीटीसी, जेटीसी, सर्वांचं वेलकम झालं पाहिजे जोरदार टाळ्यांनी. मित्रो, नवीन पाहुणे म्हणजे किती वेळा वाजवायच्या हे सर्व, पण इथंच तुम्ही वाजवू शकता, घरी जाऊन वाजवू शकत नाही. हे सर्व रस्त्याने जाताना वाजवू शकता का? आज चान्स आहे मित्रो, इथंच वाजवण्याचा, कारण सेहत के लिए अच्छा आहे. सर्व नंतर मित्रो, माय लाईफ मध्ये मध्यवर्ती रँक आहे आणि त्या रँकचं नाव आहे स्टेट टीम कोऑर्डिनेटर. असे ऑल स्टेट टीम कोऑर्डिनेटरचा सन्मान झाला आणि त्यामध्ये न्यू ब्रँड 2 स्टेट टीम कोऑर्डिनेटर आहे मित्रो, ज्ञानेश्वर साळुंके सर आणि महेश मेदारे सरांचं पण वेलकम करून जोरदार टाळ्यांनी आपण. ऑल आपले रिजनल टीम कोऑर्डिनेटर जबरदस्त हार्ड वर्क करतात, मेहनत करतात आणि आज रिजनल टीम कोऑर्डिनेटर म्हणून आज सर्वांचा सन्मान झाला असे होणार आहे. असे ऑल आपले रिजनल टीम कोऑर्डिनेटर पण वेलकम करूया जोरदार टाळ्यांनी. मित्रो, मित्रो, प्रत्येकाचं स्वप्न आहे इंडस्ट्रीमध्ये एनटीसी बनणं आहे ना. असे आपल्याला आज तुम्ही ज्यांना ऐकलं नॉमिनी फॅसिलिटी, वैभव माळे सरांचं पण वेलकम झालं पाहिजे. लवकरच ते सीटीसी बनणार आहे. यस, जे नवीन पाहुणे जे आज पहिल्यांदा प्रोग्रामला आले, काय आमच्या डिस्ट्रीब्युटरने सांगितलं असेल, चल बघ एकदाशी, बघ करू नको, असे आहो आपले नवीन पाहुण्यांचं वेलकम झालं पाहिजे जोरदार टाळ्यांनी. होतो जिसको है भारत माँ से प्यार वो करेगा शामराव वागच को नमस्कार. ये होईना बात. पुणे आज शांत आहे, काय प्रकार आहे, जोश नाही, संडे आहे म्हणून, संडे आहे म्हणून का मित्र, सर्वांचं वेलकम करतो. नाव शामराव वागच, गाव वेळापूर आहे, सोलापूर जिल्हा, शेतकरी कुटुंबातून आहे. मी पण तुमच्यापैकीच एक आहे. 10वी पर्यंत मित्र, मी ना घरापासून 4 किलोमीटर अंतर शाळेचं चालत जाणारा व्यक्ती. चालत का जायचं मॅडम, तर घरात खूप श्रीमंती, बरोबर ना? नाही, 10वी पर्यंत सायकल नाही भेटली मित्र, गरीब होती. 11वी 12वी झालो, ग्रॅज्युएशन झालं, MA झालो, BEd झालो. 2010 ते 2012 सलग 2 वर्ष इंटरव्ह्यू देण्याचं काम केलं मित्र. लास्ट इंटरव्ह्यू दिला उमा विद्यालय पंढरपूर, तिथे मला 7 लाख डोनेशन मागितलं. मी माझा बँक बॅलन्स चेक केला, 3.5 लाख मायनस होता. 3.5 लाखाचं कर्ज होतं, बहिणीचं लग्न केलं. परत मी 7 लाख कर्ज करणार, तर इन्कम सोर्स नाही, कर्ज नील होणार नाही, माझ्या लक्षात आलं. करायचं काय, क्वेश्चन मार्क. पुण्यामध्ये बिझनेसची व्याख्या मित्र, 1000 कमवायचं लाख रुपये भांडवल लागतं, लाख कमवायचं करोड लागतात आणि करोड कमवायचं मल्टी करोड लागतात. मान्य करता? यस की बस?
टेन्शन मध्ये होतो, पण माझे मित्र या बिझनेसचे गुरु मुंबईला जॉब करायचे दत्तात्रय कदम सर, संजय वागळे सर, मी सहज फोन केला तर कदम सरांनी सांगितलं मी 35चा राजीनामा दिलाय. सरांना 35,000 पगार, केमिकल इंजिनियर, चांगलं पद होतं आणि 10 वर्षापूर्वी 35चा राजीनामा देऊन मित्रांनो या व्यवसायामध्ये आले. मायला माती गोबर प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. मी म्हणलं काय आहे सर, तर ते म्हणले MLM. म्हणलं काय ते, महालक्ष्मी मंत्र. 5 वर्ष या मंत्राचा जप केला, लाईफ जिंकायला होणार. मी म्हटलं सर माझ्यावर 3.5 लाख कर्ज आहे, नील होऊ शकतं का? सर म्हणले झालं, तुम्ही मुंबईला या. मला वाटतं सरळ 3.5 लाख देणार आहे, पण मी त्याला तुम्ही झोपत आली नाही. फोनवरती वार्ता मित्र पाटील 4 वाजता एसटी पकडली मुंबईला गेलो. तुम्ही आज कुठलंही कारण न देता ह्या हॉलमध्ये आला की नाही? आला की नाही मित्र? मी मुंबईच्या हॉलमध्ये गेलो, जसं तुम्ही आला हा प्रेझेंटेशन बघितलं, माझ्या समजून घेतली, तसं मी पण दिल से घेतली. कारण मला 1,000 रुपये तिकीट लागलं होतं बिझनेस पाहण्यासाठी. मित्र मी इथं ऐकलं, 1 टाइम शॉपिंग, लॉंग टाइम बिझनेस. आयुष्यात त्याचा शोरूम बदला आणि आयुष्यभर स्वप्नांची पूर्तता करा. इथं मी चेक केलं 10,000 देतोय, MRPचं मटेरियल प्रोडक्ट 13,000 करत येतोय. म्हणलं माझा लॉस नाही. मी घेणार मित्रांना, नातेवाईकांना, त्यांचा लॉस नाही. ज्यांना मी घेणार आहे त्यांना मदत केल्यानंतर मला पैसे येणार आहे. दुसऱ्याचं भलं 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 करा, तुमचा लाभ 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 होणार. आणि चौथी गोष्ट त्यावर मित्र नॉमिनी फॅसिलिटी. काम मी एकटे करणार आहे, पण एकट्याने केलेलं काम 3 पिढ्या पैसे देणार आहे. सर नो नंतर मी ऐकलं हे व्यवसाय सांगतो, ड्रीम वर्क अचीव. स्वप्न बघा, त्यावरती काम करा आणि मित्र ते स्वप्न प्राप्त करा. मित्र काही लोकांना मी ऐकलं करोड त्यांनी कमवलं होतं त्यांना. आणि मित्र मी मोटिवेट झालो. त्या हॉलच्या बाहेर 1000 डिग्री जोशनं बाहेर पडलो. कारण आत्मतवा रोडपती होतो, एका पत्नीचा पती होतो, पण मित्र त्या 3 तासामध्ये मी करोडपती झालो. करोडपती मुंबईच्या हॉलमध्ये. मित्र सोलापूर जिल्ह्यातून मुंबईला गेलेला व्यक्ती एसटी मध्ये बसत लिस्ट बनवली, घ्यायचं कुणाला. आणि पहिलं नाव आलं मामाचं. मामाला का घ्यायचं? मामा गावचा सरपंच आहे, मामाचा 1,000 टन ऊस जातो. मी विचार केला मामाला जर घेतलं तर 4-5 पोरं फार ठेवा लागतील, लोक लाईन येतील, पैशाची पुती भरतील. शामरावाला 6 महिन्यात करोडपती. पण मित्र उलट झालं. मामाकडे गेलो मी, कदम साहेब, वागळे साहेब. माझ्याकडे मस्त पैकी टू व्हीलर होती, मार्केट मध्ये घेतलेली, फोरेस्ट चॅम्पियन, शेकड्या नाही 25 असेल, खाली 8,000 टू व्हीलर. आणि त्या टू व्हीलरला गॅसकीट केला मी. ते गॅसकीट टू व्हीलर मामाच्या घरी गेलो मित्र. मामाने प्लॅन ऐकला आणि मस्त पैकी चेक फाडून दिला. असं झालं असेल ना? नाही मित्र. मामाने सांगितलं शामराव हे चैन असतं, कडीत कडी अडकतं आणि पडतं. मामाने मला संदेश दिला, उपदेश केला, शामराव तू माझी 5 एकर पट्ट्याने घे, 25% उत्पन्नात 80 कर आणि 75% उत्पन्न तू आम्हाला दे. म्हणून वार मामा पहिल्याच तासाला खडा लागला. जेवण जाईल का मित्र? 10 लोकांना भेटलो, 10,000 टाटा नंबर ही स्वामी निघाले. ते म्हणजे आय एम नॉट इंटरेस्टेड. असं करत मित्र साहेब मुंबईला गेले. मी 6 महिने बिझनेस सोलापूर जिल्ह्यात चालू केला. जे मी काम शिकलो ते सांगायला लागलो, प्रॉपर लर्निंग करून पण सांगितलं होतं. पण लोक म्हणायची जे प्रोडक्ट तुम्ही दाखवत आहे मिळतं कुठं? मी म्हणायचो मुंबईला. ती म्हणायचं वा ही पेस्ट आणायला आम्ही मुंबईला जायचं सोलापूर जिल्ह्यातून. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच स्पॉट होतं, एकच शॉपिंग होती, ती म्हणजे वाशी. मुंबईमध्ये सर्व जिल्ह्यातून लोक यायची. सकाळी 6ला पोहायला व्यक्ती संध्याकाळी 6ला नंबर यायचा. संध्याकाळी 6ला मी लिस्ट दिली प्रोडक्टची. राहुल मॅडम म्हणायची सर एक पण प्रोडक्ट शिल्लक नाही, उद्या तुम्ही या. अशा फर्स्ट मित्र बिझनेस चालू केला. मला 110 लोकांनी नकार दिला. 6 महिने गेले, ऍक्सिडेंट झाला, मांडी चुरा झाली. ऍक्सिडेंट मध्ये मांडी चुरा झाल्यानंतर जी सर्व 110 लोक होती, नातेवाईक होती, हितचिंतक होती, कलिग होती, गावातील लोक होती, ती सर्व बघायला हाय का गेलाय. लय मोठं पडत होता. आले हॉस्पिटलला, बघितलं मला. त्यात पहिल्यांदा मामाने सांगितलं शामराव सांगितलं तुला असं काय खरं नसतं.
गेली का नाही मांडी आता भोगत आता तुझी कर्माची फळं. मी म्हणलं मामा चहा घ्यायला तर निघा नका इथं वाजू. लोक दवाखान्यात पण सोडत. मित्र परत उभं राहिलो. प्रॉपर लर्निंग केलं, प्रोडक्टचं नॉलेज घेतलं, बिझनेस प्लॅनचं सिस्टीमला फॉलो करत गेलो. 2 मित्रापासून चालू केला व्यवसाय मित्र. मला 1 वर्ष लागली तर 2 वर 0 बनवायला, 20 लोकांची टीम करायला. नंतर 3ऱ्या वर्षी मित्र 20 वर 0 झाला, 200 लोकांची टीम झाली. नंतर 2000 लोकांची टीम झाली, 20,000 लोकांची टीम झाली. आणि मित्र मला तर सांगायला वाटतंय 2 मित्रापासून चालू केला व्यवसाय आज माझ्या बरोबर 50,000 पेक्षा जास्त लोकांचा ग्रुप आहे. म्हणतात ना ज्याच्या मागं मॅन पॉवर त्याच्या मागं मनी पॉवर. काम करणारा श्रीमंत म्हणत नाही मित्र, काम करून घेणारा मार्केटमध्ये श्रीमंत आहे. हीच व्याख्या करून मित्र मी उतरवतो. लोक नाम होती, लोक टिंगल करती, लोक म्हणाले आला करोडपती, गेला करोडपती, चालला करोडपती. मित्र त्यांच्या पोटाला यश आलं. मला 6 वर्षात पहिलं 6 वर्ष लागली ह्या व्यवसायात 1 कोटी बँकेत आणायला, 1 करोड कॅश 6 वर्ष लागली. नंतर मित्र ह्या व्यवसायामध्ये 3 वर्षात माझ्या अकाउंट 1 कोटी कॅश आला. नंतर मित्र 2 वर्षात 1 कोटी कॅश आला. आणि आता प्रत्येक वर्षाला मित्र माझ्या अकाउंट 1 करोड कॅश आहे. त्याच्यामुळे झालं काय 360 डिग्री लाईफ चेंज झालं. ज्या घरात राहतो तू मागवत पावसाळ्यात ते टिपकायचं, बायकोला म्हणायचं भांडी ठेवू, बायको पण बिचारी भांडी ठेवायची, तिथं टिपकता तिथं. आणि त्यावेळेस मी बायकोला सांगायचं आपला बंगला असणार. बायको हसायची. का हसायची तर म्हणते मी 500 रुपयाला कागद आणला की 10 दिवस सांगते, सकाळी जाते 7ला रात्री 1ला येते, काय करते कोणाच ठेवू. आता आपल्याला माहित आहे आपलं टायमिंग येण्याचं फिक्स नसतं. आणि मित्र 500ला कागदाला पैसे नव्हते पण बंगला असणार. मी म्हणतो बायको हसायची घरामध्ये, बाहेर लोक हसायची, नातेवाईक हसायची. पण तुम्हाला माहित आहे मित्रो जिन पर लोग हसते हैं वही क्या हसते हैं. त्याचा नतीजा मित्रो आज अकलूजमध्ये ह्या इंडस्ट्रीमधून 5,190 बांधकाम विदाउट लोन बँकेत न जाता मित्रो 1.5 कोटीचा बंगला ह्या इंडस्ट्रीमधून खडा आहे अकलूजमध्ये. कॅस्टिंगच्या टूलवर चालू केला प्रवास. 1 वर्षाने इंडिका कार आली. नंतर 3 वर्षानंतर डिझायर 8.5 लाखाची कार आली. नंतर 5 वर्षांनी मित्र ह्या व्यवसायातून 14 लाखाची फोर्समन कार आली. आणि आता बाहेर 27 लाखाची निवा कष्ट यूज करतोय. मित्र हे व्यवसायिक ताकद आहे, ही माझी ताकद नाही. मित्र आज या इंडस्ट्रीमधून लगातार 12 वेळा विदेश टूर केलाय. ग्रुपमध्ये माझ्या 1,000 लोकांनी विदेश टूर केले, 5,000 लोकांनी डोमेस्टिक टूर केले. आणि मित्र मी जर आज फ्री ओपन करतोय तर 5,000 लोकांच्या प्रत्येक आठवड्याला इन्कम बँकेत जाते. त्यांच्या इन्कम आता हा आकडा मला 50,000 लोकांचा करायचा आहे येणाऱ्या दिवसात. मित्र जर लोक 50,000 आठवड्याला इन्कम घेतील तर महिन्याला मला 1 करोड ही इंडस्ट्री बँकेत येणार आहे. महिन्याला 1 करोड. येस ऑर नो? येस ऑर नो? किती लोकांना मित्र स्वतःला वाटतं मी करोडपती बनू शकतो. काही लोकांना वाटतं करू की नको. केल्यानं होतं का बाबा? केलं सुद्धा इथं विठ्ठल आणि रुक्मिणी अदृश्य स्वरूपात आहे. तुम्ही हात वरती केला ते बोलले तथाच तू. काय बोलले? आता ज्याने हात नाही वरती केला त्याला काय बोलले असतील? तसाच तू. येस ऑर नो? मी मुंबईच्या हॉलमध्ये गेलो, मी दोन्ही हात वरती केलं. स्टेजवर असा ते त्यांनी कोर्ट कमर त्याला म्हणला किती लोकांना कोर्ट पाहिजे. मी दोन्ही हात वरती केलं. माझ्या शेजारी एक 10व्यावर आलता, ती माझ्याकडे असा बघायला लागला. मी म्हणलं काय बाबा तू टाळी पण वाजवना, हात पण वर करणार, काय तुझा प्रॉब्लेम काय? साहेब मला तुम्हाला काय सांगू, माझी किती फाटली ती मलाच माहित आहे. त्याला म्हणलं तुझी किती बी फाटली, 50 बात की बात साथ सोचतो सही. सर्व आता मी मुंबईच्या हॉलमध्ये वरती हात केल्यामध्ये आतापर्यंत 10 वर्षात 4 कोटी कॅश बँकेत आलाय. किती कोटी? मल्टीप्लाय वरती 4 कोटी कॅश आलाय. जर मी हात नुसता वरती केला आणि मी आता प्राध्यापक म्हणून 10 वर्ष काम केलं असतं संस्थेत तर मित्र काय अचिव्हमेंट झाली असती? झाली असती का?
आज पण तुम्ही जर बदलले नसती, आज पण घर झालं नसतं, आज लक्झरी लाईफचं जीवन जगता नसतं. एक निर्णय माणसाला नंबर घेऊन जाऊ शकतो. सर्व निर्णय घेणार 50 करोडपती. किती लोकांना वाटतं मी करोडपती बनू शकतो? आता सर्वांचं हात मध्ये आलं, जोरदार वेलकम करा. आम्ही लिडर लोकांनी काय गोष्टी फॉलो केल्या तुम्हाला करावं सांगू. पहिली गोष्ट करा, महामाईचा शत्रू इगो कुलपाच्या दासपासून बंद करा. मी वेळ सांगपटी म्हणलं कुलपाच्या सर्व डोक्यावरती बसतो, येतील जातील हसायचं, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेणे का नाही देणे का. आणि मित्र, तोंडामध्ये साखर पाणी 5 वर्ष पायामध्ये भिंगरी बांधायची, एक पर्पज घेऊन उतरायचं आणि ह्या व्यवसायाला मारत होतं म्हणून सुरू करायचं. माझा व्यवसाय म्हणून सुरू करायचं तर 100% मित्र दुनियातली कुठलीच ताकद, कुठलाच ईश्वर, कुठलाच परमेश्वर तुम्हाला करोडपती बनण्यापासून रोखणार नाही. मित्र 50 सक्सेस, 50 सक्सेस, 50 सक्सेस. आज मित्र सर्व झाल्यानंतर 10 वर्ष तोच मामा 90 डिग्री जागेवर फिरते. जो मामा रसिकेत होता, जो मामा गतिरत होता, जो मामा म्हणत होता असं काही खरं नसतं, मुंबईच्या लोकांना ऐकू नको, तो मामा 90 डिग्री जागेवर फिरतोय. आणि त्यानं कालच्या वर्षी त्याच्या मुलाला लागणार प्रेक्षक म्हणून माझं नाव टाकलंय. मामाला मी गेलो म्हणून माझं कशाचं नाव टाकलं, तुम्ही बुजुर्ग होती तुमचं नाव टाकायचं सरपंच म्हणून. ते म्हणले असू दे, मला माहित आहे माझा भाचा टॅलेंट काय. कशामुळे झालं मित्र, ना बाप बडा ना भैया सबसे बडा. जेव्हा तुम्ही हारता दुनिया तुमच्यापासून दूर जाते मित्र, आणि जेव्हा तुम्ही जिंकता दुनिया तुमचा उचलून सत्कार करते, जय जयकार करते. सर्वजण जिंकणार, सर्वजण बनणार. मी एकच केलं, कारण का तुम्हाला माहित आहे मित्र, स्कूल कॉलेजमध्ये कॉपी केलं की नापास, पण महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह अप्लाइंग, सक्सेसफुल अप्लाइंगची कॉपी केलं की पास. मी एकच केलं ह्या इंडस्ट्रीमध्ये, अपलाइन को पूछो कैसा, डाउनलाइन को बताओ ऐसा, और बीच में सब मिलकर कमाओ पैसा. पहिल्यांदा मी शिकलो बाय माय लाईफस्टाईल, नंतर 2 मित्रांना शिकवलं, त्यांना सांगितलं मला डुप्लिकेशन करा. हेच आहे नेटवर्क मार्केटचा माय लाईफस्टाईलचा गुरुमंत्र. हे सर्व 50 सक्सेस, 50 करोडपती. काय लोकांना वाटतं मी आणि कसा करोडपती बनू शकतो. कारण काय मित्र, या पुण्यामध्ये जी पण आज लोक आरोप करते, एक काय आम मिसाल होती. मान्य करता मित्रो, विचार बनाए जिंदगी. जर तुम्ही आज विचार ठेवले श्रीमंत बनण्याचं, तर मित्र आम्ही सर्व लोकांनी मायलाच्या मार्केट ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आज मित्र इंडियामध्ये नंबरवर आहे. येणार 4 वर्षात मित्र ही इंडस्ट्री जगात 1 नंबरला असणार मित्र, जगात 1 नंबरला. येण्यासाठी तयार, बनण्यासाठी तयार. काय लोक म्हणतात बस, आता बस ना. मी सकाळी पेपर वाचला, त्या पेपर मध्ये न्यूज होती, गेली 20 वर्षात त्याचा ऍक्सिडेंट झाला नाही अशा ड्रायव्हर लोकांनी मुलाखतीला यावं. आणि 3 ड्रायव्हर लोक मुलाखतीला आली. किती? पहिला ड्रायव्हरला त्याची मुलाखत घेतली, का बाबा 20 वर्षात तुझा ऍक्सिडेंट झाला नाही. सर्व पेपर कागदपत्र तपासणी केली. खरंच सर मला माझा 20 वर्षात ऍक्सिडेंट झाला नाही, पण याचा डाब्यावर लावली होती आणि एक जण मागणी धडकला. सर मला झाला, सर बाजूला. नंतर दुसरा ड्रायव्हर आला, त्याला म्हणलं तुमचं 20 वर्षात ऍक्सिडेंट झाला नाही. तो मला खरंच सर माझा 20 वर्षात ऍक्सिडेंट झाला नाही, तुम्ही लायसन्स चेक करता, आरटी चेक करू शकता. पण मला मी काय झालं, एकदा दरी शेजारी गाडी लावली होती, पण दुसरा एक आदला माझी गाडी धडक गेली. त्याला पण म्हणले चल बाजूला. तिसरा व्यक्ती आला, त्याला पण विचारलं गेलं तुझा 20 वर्षात खरंच ऍक्सिडेंट झाला नाही. तो मला खरंच तर माझा 20 वर्ष मी गाडी ड्रायव्हिंग करतोय प्रामाणिकपणे, मी माझा अजिबात व्यवसाय ऍक्सिडेंट झालेला नाही. तुम्ही चेक करा, माझे लायसन्स चेक करा, तू कागदपत्र चेक करा, गाडीचा नंबर चेक करा. सर्व इंटरव्ह्यू लोकांनी त्याचं चेक केलं डॉक्युमेंट. तर ह्याचं रहस्य काय बोलले, तर त्या ड्रायव्हरनं सांगितलं ह्याचं सक्सेसचा रहस्य एकच आहे,
मी 20 वर्षापूर्वी जी गाडी गॅरेजला लावली तेव्हा बाहेरच नाही काढली आतापर्यंत. त्याच्या गाड्या गॅरेजला त्याचा कधी ऍक्सिडेंट व्हायचा विषयच नाही. याच्यावर गाड्या रस्त्यावर धावणार तर ऍक्सिडेंट होणार. मित्रो, आज मायराजच्या नाती गोबर प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला सही रस्ता आहे, सही प्लॅटफॉर्म आहे. मला माहित आहे मित्रो, तुमची आज दशा काय महत्वाची नाही पण दिशा नंबर 1 आहे. याच्यावर कारण का दशा आणि दिशा याच्यावर जर तुम्ही विचार केला तर मायराजच्या तुम्हाला नंबर 1 त्याच्यात घेऊन जाऊ शकते आणि तुम्ही नंबर 1 येणार दिवसात बनू शकता की नाही? नंबर 1 बनणार की नाही? बनणार की नाही? तर आजपासून घरी गेल्यानंतर म्हणायचं आय एम करोडपती. काय म्हणणार? आय एम करोडपती. आय एम करोडपती. आय एम करोडपती. आय एम करोडपती. समोर म्हणायचं. कशासमोर? मित्रो, करोडपती म्हणत येणाऱ्या 5 वर्षात तुम्ही करोडपती असणार आणि आम्ही तुम्हाला बनवणार ही गॅरंटी आहे. मित्रो, विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र.